राम मंदिर या कधी या आले की इकडे दर्शन घ्यायला नक्की एक नंबर आहे. गायब पण होऊ शकतं. तर खरंच एवढा सुंदर केलं ना. पण हे पूर्ण POPचा आहे. पाऊस आला का काढतील ते. पण खरंच खूप सुंदर आहे प्रति राम मंदिर. आता कसं सुट्ट्याचं आहे ना, विकेंड आहे ना काय बनवले माहिती आहे. विकेंड आहे जास्त टुरिस्ट येतात ना, म्हणून त्याही बनवायचा एक भाग केले. पण त्याही तेवढा सिकडला इथून, कारण इथे यायचं 50 रुपये तिकीट आहे. कोणाला यायचं असं या तर आता पाऊस पडला की बंद करतील. अजून 1 महिना राहिलो तर करतील. हे गाईज गुड मॉर्निंग, सुप्रभात. आणि एव्हा झालंय का खूप रेडी एकदम फायनल. नाश्ता करावा. चला आम्ही पण येतो नाश्ता करायला. आणि मी रूम सोडला. हे नाश्ता कुठं ताईचं कुठे आहेत? हां काय तू येते का नाश्ता करायला? नाही काय येतो. चला गुड मॉर्निंग. चला गुड मॉर्निंग. चला हां मग नाश्ता बघला काय बनवताना तिकडे वरती. चला लिफ्टमध्ये ना जात फर्स्ट फ्लोअरला नाश्ता ना. बघू आता नाश्ता काय बनवलं आहे. बघा लिफ्टमध्ये. मी ना लिफ्टमध्ये गेलो. पाय दिले ना देवानी. काय सगळी नाश्ता करायला बसल्या. मिसळ करा नाश्ता. वडे पण आहेत का. तर मेनू बघतो आपला नाश्त्याचा. कृष्णारी बघा आपला स्पेशल नाश्ता सकाळचा. मिसळ पाव, ब्रेड आहेत, वडे आहेत आणि ते चहा कॉफी आहे. कोणाला पाहिजे ते मस्त आहे. चालेल. तर काहीच घेतो नाश्ता करून. मस्त नाश्ता एक नंबर. नाश्ता करून मस्त. चेकआउट. बस आलेली आमची आणि तयार झाल्याने मस्त. कोणार्कला निघालो आहे. ते चंद्र बघा. कुठे बॅगा ठेवल्या आपल्या सगळ्या काय. मंगल मूर्ती झोपली. इकडे बघा. इकडे लागले मी. ताई इकडे बघा. इकडे बघा. इकडे आता पुढे मंदिर. तर गाईज आम्ही मंदिर बघायला चाललो आहे. जस्ट उतरलो आम्ही. कोणार्क मंदिर इकडे जवळच आहे, जास्त लांब नाही. हाँ नहीं नहीं हाँ चल के जा रहे हैं हम लोग सब.
अरे नजदीक आहे. काल जवळ सांगितला ना, लांब फिरवला माहिती आहे का नाही, रिक्षा केल्या. तेव्हा ही नोट माझ्या वया की तुम्हाला दाखवता येताना मी. तर बघा मी कोणावर चाललोय. आम्ही आज येलो गेले सगळ्यांनी. दादाचा भेटला, दादा कपडा मागला, पिवळा होता तो म्हणजे माहिती घेतला. बघा कुठे काय काय आहे ना, सगळं इथं दिलं. तुम्ही माहिती वाचू शकता, सगळी माहिती आहे बघा इथे. मी काही करत नाही, आपण नको वाचू शकता. माहिती पाहिलं नाही आमच्या जरा सांगेल बघा. नाही जाऊ इकडं नाही. कसं वाटतं तुम्हाला मंदिर ज्योती इकडं मस्त वाटतं. वहिनी कसं वाटला? कंटाळ नाही येणार, ऊन हवा पण इथे काही ऊनच नाही, सगळं येते. सर्च करा. हा या अशोकाच्या जमान्याचे एवढं ते शतकाचं मंदिर होतं. पैसे का तो आदमी का पास धन और शक्ति दोनों मिल जाए, मन में घमंडी आता है, अहंकार आता है, तो आदमी के नीचे दबा के रखा. तो राजा आपको सच्चाई दिया, भगवान के पास जाना हो, मन में घमंडी हो तो ये मुख्य द्वार में छोड़ दीजिए, अंदर जाओ तो भगवान को मिलेगा. इसलिए सिंह द्वार बनाया है, समझे ना. एक पत्थर में 3 मूर्ति. आदमी माझा भगत मी नवरा भगत. वो नीचे में आदमी देखो, वो आदमी को दबा के रखा. इथं अहंकार बिकार ठेवून जायचं बाहेर. से दान और शक्ति दोनों मिला के इनका नाश हो जाता है. तो राजा ने आपको सच्चाई दिया. गाय चांगले एकटीच एकटे बिचारी. अरे अशो द्वार जाऊ आपल्या मार्गाला. 1 2 3 128 किस्म का राजकारण है. एक न मामा फोटो अबे किती आगे. तर काही खूप एन्जॉय केला मी. हर बाबा में 3 घोड़े थे, 7 घोड़े. और ये चक्र है ना 24, वो बाजू में 12 चक्र, वो बाजू में 12 चक्र. 12 चक्र है, वो उसमें नौका है ना 10 का. हाँ 10 का और 20 का. 20 का भी है क्या? ये नोटाऊ जगह था 20. हाँ तो भाई ये नोट रे बघ. रात का चक्र बनाएगा नहीं कैसे होगा. हाँ रात है. ये ना यही चक्र ये चक्र है, लेके जाओ. 1000 रुपये दे एक नोट का, बेचने का है. ये घोड़े 7 घोडे. गाईच या आहे ना, हा मंदिर नाही आहे, हा रथ आहे. आणि रथाचं बघितलं ना ते बाई घोडे आहेत, तुम्हाला दिसतात का? हे बाई 4 घोडे आहेत 4. हां आणि ते घोडा ने हे आहेत ना, हे रथ हे आपले. हे बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा हे आहे ना, ही नोट आहे ना, याच्यावर जो चक्र आहे ना, ते रथाचे चाकं आहेत. ते तुम्हाला जवळून दाखवतो बघा मी. हे बघा ही चाकं आहेत, ही रथाची 4 चाकं आहेत. याबाजूला 2 त्याबाजूला 2. हां नाही घोडे आहेत ना, पूर्ण हा रथ आहे. हां काय हां काय आपण गाईडचे राहू येते बघा. अरे सेल्फी पण व्हिडिओ पण करून देत आहे. हे बघा आपली सगळी गँग इकडे आहे. ठीक आहे. थकली बाबा, थकली माणसं आपली. काही खरंच भयंकर चुकलाय मंदिर, म्हणजे डेंजर काम आहे. पहिला जाऊन हाथी द्वार पर था. जब मंदिर टूटने तब दुश्मन आता ना, हरण को पकड़ लेता. पण सर मैं क्या बोलता है, मंदिर टूटा क्यों? वो टूटा इनका ऊपर में लो चुंबक था. हाँ चुंबक हाँ जो चुंबक खोला ना ब्रिटिश ने. निकाला ना. ब्रिटिश ने निकाला.
इंग्रज लोग ने ब्रिटिश खोल दिया और सब गोल्ड मिले मैग्नेट। सब चुरा के लेके गया। पत्थर का अंदर लोहा का कलाम था ना, वो मैग्नेट इनको कंट्रोल रखा था। जो मैग्नेट खोला पत्थर कोलाप्स हो गया, पत्थर अपने अपने गिर गया। अरे यार तो सब पत्थर बाहर से निकल दिया। देखो हां ये जो पेड़ का नीचे, अरे लोहा का बीम इधर रखा है। हाँ पूर्ण मंदिर आहे ना। मस्त है, आमचा गाईड होता। अवॉर्ड दे दो कुछ बघा मामा सपोज करणे मामा एक शुभेच्छा म्हणून भेट दिलेली आहे। चांगल्याचे गाईड मामा, अशीच तुम्ही जिवंत राहा, सर्व इंडियाला माहिती द्या मंदिरावर। धन्यवाद तुमचे खूप खूप मराठी समजते? हाँ मराठी समझ काय बोलले ते काय बोलले वो बाबू बोला ना, गाइड लिया, अच्छा से समझाया, तो ऐसे लेन खुश हो के 100 रुपया दिया। एक नंबर अभी अगले इसमें 2000 का नोट देगा हाँ 53 टन समझना 53। अभी आप एक बार उड़ीसा में बोलो हमारा हमको बता के जाओ क्या क्या ये मतलब धन्यवाद कैसा किया ना धानो जी, हमने मंदिर के बारे में समझाया, तो मंदिर के बारे में समझने का बाद में तो इनका आपका भाषा में उड़ीसा हाँ बुझे परे, हाँ बुझे बुझे परे हाँ लोग खुशी है मत 100 टका बख्शीश कला। ओके थैंक यू नेक्स्ट टाइम ना आपको बोलेगा अवार्ड देने को राष्ट्रपति को हाँ ठीक है। हाँ भारत रत्न आपको ही मिलेगा, टेंशन मत लो। चल लिंबू जरा पिता फोटो नाही काढत आम्ही यार. हीट जास्त हीट नाही हीट गरमी जास्त मस्त वनभोजन करायला बघ मंदिरात पाय पाडायला वनभोजन राहिलं इथं मंदिरात जेवायला पण इथं बसायला त्यासमोर बीच आहे तेव्हा बीच आहे बीच बांध ऊन जास्त ना झालं जेवण दादा काय आता दादा पुढचा कसा मास्टर पुढचा कसा आपला खरोखर चांगला असं जेवण दिलेलं आहे दुपारचा, पण आली उन्हाचं तापमान जवळजवळ 47.2 आहे. तर या स्लॉटमध्ये मला वाटतं कोणी समुद्रकिनारी जाऊ नये. संध्याकाळी आपण सर्वजण आराम करून व्यवस्थित तयारी करून समुद्रकिनारी आणि पुरीचं दर्शन घेऊ. खरोखर चांगल्याची सोय विशाखा मॅडमने आता पण केलेली आहे, तर त्यांचे खूप खूप आभार. थँक्यू ताई. आणि मी काय तो आपल्या चर्चेने बैल घ्यायचा का हा ओरिजिनल बाई आहे, हा. त्यांना कलर दिलेला हा आहे. काय? संध्याकाळी चरायला जातात आणि दुपारी एवढे उभे राहतात, तुम्ही पाहू शकता. हा बघा हा चंद्रभागा बीच इथे आणि आता इथून निघतो आम्ही जगन्नाथपुरीला. बघा आता किती वेळ लागतो, एक दीड घंटा लागेल जास्त नाही. आणि मग तिथे स्टे करू, मग बघू पुढचा प्रवास कसा काय ते. चला बाय. हा बघा आमचं हॉटेल. काहीच मंदिर बघा, हा बघा जगन्नाथ मंदिर, हा बघा हा आपला हॉटेल. कुटुंब करताय किंवा नाही तिथे पण किंवा तिथे पूर्ण बीचेस आहे, बघू शकता तुम्ही. गाडी आली त्याला एक बाजूला व्हा, एक बाजूला व्हा. आणि हे बघा हवे पुरी हवे फेमस आहे हो, प्रत्येक यूट्यूबमध्ये बघता पुरी हवे. आणि हे बघा बीच, इथे आपली सगळी करताना या करताना नाही चला 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 चला. आणि आपला हॉटेल तिथे जवळच समोर आपलं हॉटेल आहे. हॉटेलाच्या दिसतं पण ती बघा, पाणी बघा किती भारी आहे. तुम्हाला वाटतं काही बघू शकता तुम्ही, रिलॅक्स पॉईंट आहे.
माणूस. तिच्या मागे तिसरी झाली. अरे नको जाऊ, अरे पोराबद्दल नको जाऊ मनीषा. अरे 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 अरे. हे बघा ताई आले सगळे चाललेत बघा. बघू शकता तुम्ही मिनी अयोध्या. मिनी अयोध्या म्हणजे काय बोलता ना अयोध्याला. हे बघा प्रति अयोध्या. फोटो शूट करायला अलाउड आहे इथे मस्त. आणि गाभारा एवढा भारी आहे ना खरंच मस्त वाटलं एकदम. पाया पडून घ्याव्या. गाईड मस्त आहे खरंच खूप सुंदर आहे. याच आहे तो. झाला 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 तेवढा टेन्शन नाही घ्यायचा. हे बघ ताई मस्त आहे. तर गाईड बघा दादासाहेब मस्त आले ते मार्केटमध्ये जाऊन आम्हाला जायला भेटलं नाही ना म्हणून. हिने भरपूर शॉपिंग केलं वाटतं तुम्ही. एक पिशवी गेले. हा पण 4 सामान आहे उजून. आणि यांचे बाबू आमची सगळी जलम यांचे बाबू अयोध्येला आल्याची फिलिंग झाली. हा ना मग अयोध्यासारखं आहे ना. अयोध्याची फिलिंग काय झाली. हा ताई तुम्ही अजून एक पॉईंट दाखवला मग अयोध्या का प्रति अयोध्या. नाही मस्त आहे सांग. उलट आज काय असेल सांगायचं लागेल अयोध्येची ट्रिप असेल त्याच्यात नेपाळ पण असेल ना. राम मंदिर या कधी या आले की इकडे दर्शन घ्यायला नक्की एक नंबर आहे. गायब पण होऊ शकतं. तर खरंच एवढं सुंदर केलं ना. पण हे पूर्ण POPचं आहे. पाऊस आला का काढतील ते. पण खरंच खूप सुंदर आहे प्रति राम मंदिर. आता कसं सुट्ट्याचं आहे ना विकेंड आहे ना. काय बनवले माहिती आहे का विकेंड आहे जास्त टुरिस्ट येतात ना म्हणून त्याही बनवायचा एक भाग केले. पण त्याही तेवढा सिकडला इथून कारण इथे यायचं 50 रुपये तिकीट आहे. कोणाला यायचं असेल आहे तर आता पाऊस पडला की बंद करतील. अजून 1 महिना राहिलो तर करतील. गोल्डन इयर आमचं हॉटेल सी फूड आहे बघा. आमचा आहे ना याचा कार्यक्रम टीला लावायचा. नवरदेव पण आहे तिथे. हे बघा नवरदेव रेडी आहेत एकदम. तुम्ही बड्डे आहे का नाही एकदम म्हणजे व्हाईट अँड व्हाईट आहे म्हणून नवरदेव बनवलं त्यांनाच. मस्त नाही काय. 1 जूनचा श्रीराम ग्रुप तर्फे 1 जूनचा ज्याचा वाढदिवस त्याच्यासाठी केकची ऑर्डर दिलेली आहे. जेवण झाल्यावर आपण केक कापणार आहे. सर्वांनी सेलिब्रेशन करायचं इथे. हे बघा त्याच्यासाठी चालू आहे सगळं. मला जेवायची तयारी करते आमची. आता जेवण येतोय थोड्या वेळातच. त्यासाठी आम्ही वेटिंग वर बसलेलो आहे. हे बघ आमचे यांचा आता नंबर यांचा काउंटर सगळे भरल्यात आता. यांचा आता नंबर लागेल. तर तिला उपाय तिला टेन्शन नाही. आजचा मेनू बघा कांदा भाजी पापड स्वीटमध्ये गोड खीर आहे पनीर चिल्ली. मेनू मी काय भाज्या कमी घेतल्यात एवढा मेनू एवढा. खीर राहतात मध्ये आता यायला अजून येतात म्हणजे सगळे जेवायला फटाफट जेवण जेवायला बसला जेव्हा. तर काहीच जातला मी आता कारण सकाळी लवकर उठायचं आहे. डान्स पण आहे आणि सगळ्यांचे केक कापतो 1 तारखेचे. खायला जायला आता कंटाळा आले कारण तब्येत पण थोडी डाऊन आहे. आणि सकाळी जायचं मंदिरात दर्शनाला 4 वाजता जाऊ. म्हणजे मोबाईल नाही काय माहीत नाही. आता एवढं थांबतो. गुड नाईट बाय.